ही दृश्य पाहतो। पांगरीमध्ये पुन्हा एकदा कराडच्या समर्थकांनी इथे टायर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांकडून काही वेळापूर्वी हे टायर या ठिकाणी हटवण्यात आले। तर पांगरी हे वाल्मिक कराड यांचं गाव आणि वाल्मिक कराड समर्थक हे पांगरी गावामध्ये सकाळपासूनच आक्रमक बनल्याचं पाहायला मिळतंय। महिला देखील रस्त्यावर झोपून आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे आता कराड समर्थकांकडून रस्त्यावर टायर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक या ठिकाणी आंदोलन करतायत। रस्त्यावर टायर जाळत त्यांनी आंदोलन केलेलं आहे। गुन्हे मागे घ्या अशी त्यांची मागणी आहे। बीड कोर्टामध्ये देखील वाल्मिक कराड समर्थक आक्रमक बनलेले होते। कराड विरोधक आणि कराड समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आता पांगरी गावात देखील कराड समर्थकांकडून अशा प्रकारे रस्त्यावर टायर जाळत हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान पोलिसांकडून हे टायर बाजूला करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे महिला देखील पांगरी गावामध्ये रस्त्यावर झोपून आंदोलन करतात। आज सकाळपासूनच पांगरीमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। महिला ठिय्या देऊन बसलेल्या आहेत, रस्त्यावर झोपलेल्या आहेत, तर दुसरीकडे कराड समर्थक या ठिकाणी टायर जाळत आंदोलन करतायत। पोलिसांनी हे टायर या ठिकाणाहून हटवलेले आहेत। बीडमधल्या एकूणच तणावावरून मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली। या संदर्भात गृहमंत्र्यांशी बोलणार असं पंकजा मुंडे म्हणाल्या। दरम्यान वाल्मिक कराडला 7 दिवसांची अर्थात 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडची कोठडीमध्ये चौकशी केली जाईल। दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय, कराड समर्थक हे सकाळपासूनच पांगरीमध्ये आंदोलन करताना दिसत आहेत। आता रस्त्यावर टायर जाळत हे आंदोलन करण्यात आलं, मात्र पोलिसांनी हे टायर आता बाजूला केले आहे। वाल्मिक कराडला काल मकोका लावण्यात आल्यानंतरच परळी आणि परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे।